गडे आपण सगळे, पण हल्लीच्या काळामध्ये पंढरपूरला जाण्याकरता सुद्धा वृत्ती सुद्धा कधीतरी चांगली असली पाहिजे. आणि ज्यानं वृत्ती चांगली केली त्याच्या आयुष्यामध्ये देव भेटल्याशिवाय राहणार नाही. पण देव मिळवायचा आहे तर मानवी जन्मातली वृत्ती फार महत्वाची, असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. ही वृत्ती चांगली करणं गरजेचं आहे. आणि ज्यानं वृत्ती चांगली केली ना बाबा, मोठी गंमत आहे. परमार्थ होतो ना लेकुराच्या गोष्टी. आणि ज्यानं परमार्थ सांभाळला त्यानं बीज सांभाळलं. आणि बीज सांभाळायचे ना तर हल्लीच्या काळामध्ये काय चुकतंय ते घरी घेऊन जा. का देव भेटत नाही तुम्हाला? आज माझ्या कीर्तनातून हे उत्तर घरी न्या. आजचं कीर्तन सार्थकी लागलं. का देव मिळत नाही हल्लीच्या काळात? सर, हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाच कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाच कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली आहे स्वार्थी, देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. देवाला मिळवायचे पंकजी महाराज तर भावाने प्रेम महत्वाचं आहे. किती गोड वर्णन केलंय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. आपण म्हणतो ना, जरा तुम्ही बोला आता, तुम्ही थांबा बरं का, यांना म्हणू द्या. आपण म्हणतो ना, देवा आशा न पावायचा, हे मोठ्यानं म्हणा की जरा, देवा आशा न पावायचा देव बाजारचा. ए मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे, वडा मला पाव. देवा आशा न पावायचा देव बाजारचा. अजून पुढं गोड वर्णन आहे. दगडाचा देव त्याला वडाराचं बेव, मातीचा देव त्याला पाण्याचं बेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव, सोन्या चांदीचा देव त्याला लय पाटे तुमचा. देव आशा न पावायचा देव बाजारचा. मग भावानं आणि प्रेमानं देव मिळतो बरं का. लावा भावाने प्रेम. का? या शरीराची गॅरंटी नाही. एका ठिकाणी गोड वर्णन आहे. किती गोड सांगितलंय. अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, हे जगे कुणाचे सांग बल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे मेऱ्या तुला गोडी अपघात. कधी लागेल मेऱ्या गोडी अपघात. कधी जन्म मोलाचा हे नको तो गाल गोवाया, नको गाल गोवाया, नको गाल गोवाया, गाल गोवाया. बघून घे बघून घे बघून घे शेजारी मूर्ती सख्या मारुती राया. कधी जायचंय तर माणसानं काय करावं? त्याचं भजन करावं. का? हे फार अनमोल किमतीचं आहे. कबीरदास महाराज म्हणले, आउट हात का मानव देह, अरे अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया.
भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता मिळाले, भजना करता वापरावं. लय गोड व्यवस्था आहे, आम्ही ती वापरावं. सगळे सुखा करता तडफड करतात, तुमच्या सकट आणि माझ्या सकट. मग असा कोणीच जीव नाही तो सुखा करता धडपड करत नाही. आदरणीय नामदेव आप्पा शामगावकर हा प्रसंग लय गोड सांगायचे, लय गोड सांगायचे बाबा. असंच एक आपलं गाव कोणतं आहे, शिंदेगाव. शिंदे गावातला एक सहजग्रस्त दुकानात गेला, समोरच्या दुकानात गेला. ओके, आला आवाज माझा तुमच्यावर? ओके. केवढ्याला नारळ दिला? 20 रुपयाला. ओके, असं जरा खूण वाचायला बोला. चला, केवढ्याला? 20 रुपयाला. ओके ना? हा, ओके, चालतंय. बघा दुकानदार आहे बरोबर माझ्या कीर्तनातच आला गड्या. हा, 20 रुपयाला दिला. पण ती शिंदेवालं होतं ज्याला नारळ घ्यायचा होता ना, दुकानदार इथलंच होतं आणि जो नारळ घ्यायला गेला होता तो इथलाच होता. याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? तो म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला नाशिक मध्ये जावं लागेल. तिथं केवढ्याला आहे? तिथं 15 रुपयाला आहे. ती गेला नाशिकला. नाशिकवाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? नाशिकवाला म्हटला बोला की 15, 10ला नाही 15ला. हा, 15ला. हा, म्हणले याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? ते म्हणले याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुम्हाला इकडे आळे फाट्याला जावं लागेल. तिथं केवढ्याला आहे? तिथं 10 रुपयाला आहे. ते गेलं ना तिकडे आळे फाट्याला. आता ती फुकटाची एसटी केली होती सरकारनं, त्यांना ती गेले. आळे फाट्यावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ? आळे फाट्यावाले म्हटले 10 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? आता ते होतच शिंदे गावचं म्हटले. आता ते काय बार्गेनिंगच्या बाबतीत तुमचा नाद नाही करायचा, मला अनुभव आहे. हा हा, तुम्हाला कळते. हा हा, तुम्हाला माहिती होते महाराज कुठे ना कुठे गाता काढणारे आपला. हा हा हा, ते गेलं पुढे. आळे पाट्यावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? आळे पाट्यावाला म्हटला 10 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? तो म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढं पुण्यात जावं लागेल. तिथं केवढ्याला आहे? आई तिथं 5 रुपयाला आहे. ते गेलं ना पुण्याला. पाहता काय माझ्याकडं? पुण्याला गेलं आणि पुण्यावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? तो म्हणला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे. पुण्यावाला म्हटला तुझ्या पाया पडतो, खाली कोकणात जावं लागेल. कुठं? कोकणात. ते गेलं ना कोकणात. आणि कोकणात गेल्यानंतर कोकणावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? कोकणावाला म्हटला बागच तुझी पण नारळ उतरवायची जबाबदारी तुझी तुझी तुझी. हा, ते चढलं नारळाच्या झाडावर चढलं, पण ते होतं शिंदेगावचं. कुठलं होतं? शिंदेगावचं. आणि शिंदे गावात नारळाच्या बागा नाहीच. ते चढलं, त्याला नारळाच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस नव्हती, पण आंब्याच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस होती. नारळाच्या झाडावर चढलं, कोयता घेतला आणि जे बागावर चढलं. नारळाच्या झाडावर चढणारा माणूस ब्रिलियंट, शार्प टॅलेंट असावा लागतो. हे झाडावर चढलं आणि कोयता घेतला आणि फांदीव अजून मारला नव्हता. हा 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 हा, मारायचा तेवढ्यात मागून मारायची झुळक आली आणि याचा तोल गेला आणि खाली पडायला लागलं. कोयता तर खाली पडला, पण हे खाली पडायला लागलं. तेवढ्यात त्याच्या फांदी हाताला लागली. काय लागली? नारळाची फांदी हाताला लागली आणि अटकलो. कुत्र बी नव्हतं बागत. आपल्या महाराष्ट्रातली भाषा चित पाखरू नाही. एकटा अडायला लागलो. धावा, वाचवा, पळा. एकटा अडकलोय, काय करावं? एकटं अडकलं. आणि बाबा शेवटी 10 मिनिटानंतर बागेतून एक उंटावाला चालला होता. कोण? उंटावाला. उंटावाल्याने याला पाहिलं आणि उंटावाला तिथं आला. उंटावाला म्हटला गड्या आपल्याला गिराईक लागलं, आता याला आपण पैसे घेतल्याशिवाय याला खाली घ्यायचं नाही. काय कमी नाही, टोल नाक्या शेजारचं गाव आहे. काय काय कमी नाही म्हणले. हा, उंटावाला म्हणला अडकले का? हा म्हणला अडकलो, खाली घे. हा म्हणला 1000 रुपये देतो. कुठला होता तो? शिंदेचा. तो म्हणला 1000 रुपये देतो. उंटावाला म्हटला 1000 रुपये जमणार नाही. हा म्हणला 2000 रुपये देतो. तो म्हटला 2000 रुपये सुद्धा जमणार नाही. शिंदेगाववाल्यानं 3000 रुपये केले. पाहता काय माझ्याकडं? बघा 20 रुपयाचं नारळ किराणा दुकानदार यांना केवढ्याला पडला. काय फायदा आहे का एवढ्या लांब जाऊन? 3000 रुपये झाले. इथं तुमच्याकडे 3000 रुपयाचे घेतल्या तर केवढे मिळाले असते कळत नाही लोकांना. तर काय सांगावं? तुम्ही खुशाला हसता माया बघून. हा हा हा, आणि मग आता काय करावं? हा, आणि मग 3000 रुपयात बोली डन झाली. घेताय का गाली? उंटा मला घेणार.
ठरवल्याशिवाय आपण कुठे जात नाही असं आपलं ते त्याला त्याला ती मी नाही म्हण का ते असं ते म्हटलं. हा आणि मग आता काय करावं, उंटावाल्यानं उंट उभा केला आणि उंट उभा करून अजून 2 हाताचं अंतर बाकी होतं. पण उंटावाला म्हटलं आपल्याला 3,000 रुपये भेटणार आहे, असे सोडून जमणार नाही. उंटावाला म्हटलं काहीतरी युक्ती लढावं लागेल. उंटावाल्यानं उडी मारली, उडी मारायची आणि त्याचा पाय धरायचा आणि बरोबर त्याला खाली घ्यायचं. उंटावाल्यानं उडी मारली आणि त्याचा पाय धरला. पण उंटाची जात आळशी असते, आळशी आळशी कटाळी असते. उंटाला वाटलं आपलं काम संपलं, उंटानं घेतलं बसून. उंटानं 4 पावलं पुढे जाऊन बसून घेतलं. वरच्यानं वरच्याचे पाय पकडले, कोण शिंद्यावाल्याचे पाय पकडले उंटावाल्यानं. वरच्यानं बघितलं, वरच्यानं शिंदेवाल्यानं. वरचा म्हणायचा पाय सोड, खालचा म्हणायचा 3,000 रुपयाची डबल देतो, 6,000 देतो, पण वरचा हात सोडू नको. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदता दिशा शिन पावला, हिंदता दिशा शिन पावला. हे माया विष्णीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, मग महाराज हा झाला व्यावहारिक एक स्वभाव. आम्हाला व्यवहारात कळतं की देवाजवळ काय नाही. सर बरोबर ना, देवाजवळ काही नाही ही वास्तविक भूमिका. देवाजवळ सगळं काय आहे, सगळं काय आहे. काय देवाजवळ, गीतेकडे चला जरा. गीतेमध्ये एक श्लोक वर्णन केलाय, यदादित्यगतम तेजो जगद्भासे देखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विधी मामकम. म्हणजे काय, या जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा, ऐकवणारा मी एक आहे. म्हणून अनन्य भावानं मला शरण या. आणि शरण आलात तर पैल तीराला पोहोचवण्याची जबाबदारी माझी. मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पैल तीराला सोडण्याची जबाबदारी माझी. पण आम्ही त्याचं भजन कधीतरी केलं पाहिजे. कोणाचं, देवाचं. भजन करण्याकरता आयुष्य मिळालं, इथून बाजूला गेलो होतो, मग भजनाकरता आयुष्य मिळालं. शास्त्र सांगतं बरं काय, आई आवाज येतो ना माझा, जरा बोलत चला. शास्त्र सांगतंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? 3 वेळा. किती वेळा जरा बाबा बोला, किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काहीतरी जेवण केले पाहिजे. आपण काय करतोय, 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. सांगायला तुम्हाला पटलं पाहिजे ना मला काय. अरे भजनाकरता मिळाले म्हणूनच तुकोबाराय म्हटले, तुमचा जन्म व्हायला चाललाय म्हणून तुमच्या पाया पडतोय. काय करा, विनंती करतोय, काय करा, करे टाळे बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला. हाय लागोणीया माया विनवितो तुम्हाला, लागोणीया माया विनवितो तुम्हाला, लागोणीया माया विनवितो तुम्हाला, लागोणीया माया विठ्ठल
वा सुंदर गायलं, वा 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 सुंदर गायलं, सुंदर वाजवलं. जी चाल आहे ना ती लय गोड आहे, मला ते आवडतात. तुम्ही कोणत्या गाण्याची चाल म्हणाव, माझे 350 पाठ आहे. अमोल महाराजांना माहिती, माझे 350 हिंदी गाणी पाठ आहे. म्हणजे पुरुषार्थ नाही लय मोठा, पण मी कॉलेजला होतो ना, विकासजींना मला माहिती. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो ना महाराजजी, त्यावेळेस एकच स्पर्धा परीक्षा सोडली नाही. पण त्या गाण्यांमध्ये वाईट असं काही नाहीच आहे. आदरणीय रामदास बाबा मनसुख बोलायचे, मनसुख बाबा सांगायचे की या चाली आपल्या आहेत, बरोबर ना पंकज महाराज. पण या चाली चोरी झाल्या, पठ्ठे बापूरावांना टेप रेकॉर्डिंग केल्या आणि त्या चाली तिकडे नेल्या. ह्या ओरिजिनल चाली वारकऱ्याच्या आहेत. आज लोक म्हणतात महाराज, लोक गाण्याच्या चाली म्हणतात. गाण्याच्या चाली नाही, हे आमचं भांडवल आहे, हे आमचं चोरीला गेलंय. याचं काय, हा आमचं भांडवल आहे. इथे किती गोड गायलं, त्याच्यातला भाव लय महत्वाचा आहे. आणि माझे ना एक आवडतीचं गाणं आहे, म्हणतोच गड्या आलंय ओघालोगाला, म्हणतोच हिंदी गाणं एक पाठ आहे बरं का पोराव. तुमचं जसं पाठ असेल ना तसं म्हणत चला. का माहिती का, तुमच्या भावाला महत्व आहे. तुमचा भाव, अंतरंगातला भाव लय महत्वाचा आहे. देवाजवळ जाण्याकरता फार मोठ्या माळा घातल्या म्हणजे देव भेटल असं काय नाही. फार लोकांसमोर माझ्यासारखी कीर्तन केली म्हणजे देव भेटणार आहे असं नाही. फार लोकांसमोर तत्वज्ञान सांगितलं म्हणजे देव भेटणार आहे असं नाही. देव कशाने भेटतो माहिती का, तुमच्या अंतरंगातला भाव काय यानं तुमचा देव भेटल. देव यानं भेटल. दे नाही तर दांडरलय मावलय मायासारखा मीच, पण त्याला नाही देव भेटत. नाही भेटत त्याला, लय भेटत. देव भेटण्याकरता हे निर्मळ असावं लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहिले. माझे गाणं पाठ आहे, ते मेरी जंग मधलं गाणं आहे. लय आवडतं मला सर ते गाणं, मी आवडीने म्हणतो. आणि पोराओ, जर तुमची सुद्धा जर गाणी पाठ असतील ना, जरूर म्हणा. तुम्ही सगळे तरुण मंडळी माझ्या कीर्तनात आला, म्हणा, जरूर म्हणा तुम्ही गाणं. पण कुठे नाही म्हणायचं. कुठे म्हणलात तर टोले खावा लागतील. फक्त जायचं, मारुतीरायाजवळ जायचं. माझ्या गाडीत मारुतीरायाची मूर्ती, म्हणतो मी मारुतीराया, जगाचं काय घेणं देणं नाही, तू सोबत पाहिजे बस. जगाचं काय घेणं देणं नाही. किती गोड लिहिलंय. अरे जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम गए संग हो, जिंदगी है कदम एक नई जंग है. अजून पुढं, तू जर सोबत असशील ना तर बोलतोय बरं मारुतीराय, तुझं बोलतोय. जीत जाएंगे हम, तुम गए संग हो, पंढरी सी जारे आल्यानो आहे का नाही. जुळवलं तर काय बी जुळते, फक्त जुळवलं पाहिजे. आणि त्याच्याजवळ जाण्याकरता हे चांगलं करा. फक्त हे चांगलं जर केलं ना तर हे अशी प्रमाणे गोड लागतील तुम्हाला. अशी वा महाराज म्हणले, मग लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. मग का मुखानं नामस्मरण आणि का हातानं टाळी वाजवायची. चला थोडंसं सायंटिफिक आणि विज्ञान आणि अध्यात्म एकत्रित करून दाखवतो तुम्हाला आज थोडंसं. तुम्ही टाळी वाजवताय, आता सगळे टाळी वाजवताय. एकदा वाजवताल, स्पेशल वाजवताल, जोरात जोरात जोरात. बस बस बस. काय झालं तुमच्या हाताला, वेदना झाल्या असतील, थोड्याशा वेदना झाल्या ना. माझे एक पुण्यात मित्र आहेत, डॉक्टर मित्र आहेत. मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो परवा दिवशी. मी त्यांना विचारलं, डॉक्टर साहेब मी लोकांना सांगतो टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, पण याचं मलाच माहिती नाही की टाळ्या वाजवण्याचं सामर्थ्य काय. मला आध्यात्मिक कारण माहिती. टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. तापाची तुटी होती. हा झाला आध्यात्मिक. मी वैज्ञानिक सांगतो, ऐका. वैज्ञानिक फायदा असा आहे, मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो, त्यांनी मला टाळी वाजवायला सांगितली. म्हणलं मला लोकांना सांग, मी लोकांना सांगतोय की टाळी वाजवा. माझ्याकडे अध्यात्माचे लागल तेवढे फायदे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, किंवा महापाप राशी केल्या ती ओळी वाजविता टाळी विठ्ठल नामे. आणखीन टाळी, सगळी टाळीची प्रमाण आहे, पण एखादं टाळीचं वैज्ञानिक कारण सांगा.
त्यांनी मला तुमच्यासारखीच टाळी वाजवायला सांगितली. वाजवली टाळी. ते म्हणले काय झालं तुमच्या हाताला? तुम्ही काय म्हटले? आता वेदना झाल्या, मुंग्या आल्या. मुंग्या 90 रुपयांनीच येतात असं काय नाही. नाही कळाल तुम्हाला? काय ना आता कळण, काय ना घरी गेल्यानंतर कळण. वेदना झाल्या, आल्या ना मुंग्या तुमच्या हाताला? का झाल्या वेदना? का झाल्या मुंग्या माहिती का तुम्हाला? ऐका ना, ऐका ना, ऐका ना. का वेदना आल्या? का मुंग्या आल्या सांगू का? या हातामध्ये हजारो नाड्या आहेत, हजारो. ऐका बरं का, पहिलं चरण गोड सोडवणारे मी. या हातामध्ये हजारो नाड्या आहेत. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, या हातांमधल्या नाड्या कार्य करतात. काय माहिती का? या नाड्या, या शिरांचा व्यायाम होतो. आणि व्यायाम ज्यावेळेस होतो, या नाड्यांमध्ये, या शिरांमध्ये, हातांमधल्या एवढी ताकद आहे की संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याची ताकद या दोन्ही हातांमधल्या नाड्यांमध्ये. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आणि ही टाळी वाजवताल, फायद्याचं सांगितलं कसे तुटू तुटू पडतात बघा. हा सेदे. हा, ही टाळी वाजवली आणि रक्त जर शुद्ध झालं तर हृदयविकारासारख्या रोगापासून, झटक्यासारख्या रोगापासून, झटक्यासारख्या रोगापासून आपण लांब राहतो. म्हणून टाळी वाजवावी. हा वैज्ञानिक कारण आहे. बरीच लोक म्हणतील महाराज विज्ञानावर सुद्धा बोलले पाहिजे का? आताचं युग चाललंय पुढं, लोक पुढं गेलेत, लोक पुढं गेलेत. लोक म्हणतात तुमचं अध्यात्म माग आहे. आमचं अध्यात्म कधीच माग नव्हतं. तुम्ही पुढं आहात, नक्कीच पुढं आहात. तुम्ही बुटं घालून जेवताय, नक्कीच बुटं घालून जेवताय. आज बुटं घालून जेवताय, अजून पुढं जाणार आहे तुम्ही, अजून पुढं जाणार आहे. ज्या दिवशी बुटात जेवताल त्या दिवशी अजून पुढं जाणार आहे. काळजी करायची गरज नाही. ऐका ऐका.